2 ऑक्टोबर रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची 155वी जयंती साजरी करण्यात आली. भारतीय काँग्रेस पक्षाचे माजी शहराध्यक्ष श्री प्रदीप नाना पाटील यांनी इंदिरा भवन व अंबरनाथ नगरपालिकेच्या परिसरातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. सदरवेळी पालिकेच्या परिसरातील महात्मा गांधी पुतळ्याजवळ गटारीचे काम अर्धवट ठेवले असून माजी शहराध्यक्ष प्रदीप नाना पाटील यांनी प्रशासनावर टीका करत सांगितले, राष्ट्रपित्यांच्या जयंतीच्या दिवशी अभिवादन करण्यास येऊ नये म्हणून अर्धवट काम केले आहे. जाण्या येण्यासाठी जागा नाही, चिखल, गटारीचे काम चालू असून त्यामध्ये मोठे ब्लॉक, दगड, माती पडले आहे व साफसफाई न करताच गटारीवर स्लॅब टाकण्यात येत आहे. अशा प्रशासनाचा आम्ही निषेध करतो. भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची आज 2 ऑक्टोबर रोजी जयंती आहे आणि ती साजरी करण्यास आम्ही इथे कार्यकर्ते उपस्थित राहिलो. तसेच आदरणीय लालबहादूर शास्त्री यांची देखील आज जयंती आहे आणि ही जयंती साजरी करत असताना 2 ऑक्टोबर भारताचे राष्ट्रपिता ज्यांना जागतिक दर्जाचं महात्मा म्हणून ज्यांना संबोधलं त्या महात्मा गांधींच्या जयंतीच्या दिवशी पुतळ्याच्या सोबती ही अवस्था करून ठेवलेली आहे आणि हे लोकांना ही जयंती साजरी नाही करू नये हेतुस्पर हे काम मुद्दामून लांबलेलं आहे. आज 8 दिवस झाले पाऊस थांबलेला आहे पण यांनी जाणीवपूर्वक ते काम केलेलं नाही आहे आणि पुतळ्याच्या बाजूला जायला म्हणजे हार घालायला सुद्धा जागा ठेवलेली नाही आहे. म्हणजे जाणीवपूर्वक हे प्रशासन का इथले राजकीय नेते हे करतायत. जरा डोळे उघडावे त्यांनी, फक्त उपभोग घ्यावा नाही सत्तेचा आणि सत्तेचा जर माज आला असेल तर लवकरच याचं तुम्हाला फळ भेटेल. हे राष्ट्रीय महात्म्यांचे पुतळे आहेत आणि ते 24 तास सुरक्षित आणि स्वच्छ पाहिजेत. पण आजची अवस्था अशी आहे का गेली 6 महिने ते काम चाललेलं आहे. 6 महिने त्यांना 6 दिवस का 6 तास मिळाले नाहीत तर त्यांनी स्वच्छ पुतळ्याच्या बाजूला जयंतीनिमित्त तरी स्वच्छ ठेवावं. नंतर यांनी किती सोना चांदी लावलं आणि जयंतीच्या दिवशी जर असे प्रकार असेल तर हे योग्य नाही आहे. याचा आम्ही अंबरनाथ काँग्रेसतर्फे निषेध करतो.